पुण्यातील बालाजीनगरमध्ये आज सकाळी फायरिंगचा प्रकार उघडकीस आला आहे। ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला तिथेच मी आता खरं तर उभा आहे। आपण पाहू शकता आज सकाळी 10 वाजता या ठिकाणी अक्षय उर्फ बाळा मस्के या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी जवळपास 3 गोळ्या झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत आहे। खरं तर अक्षय उर्फ बाळा मस्के हा या ठिकाणी असलेल्या रिक्षा स्टँडवर थांबला होता आणि त्याच वेळी पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाल्या। त्याच्यामध्ये अक्षय उर्फ बाळा मस्के हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। जवळच असणाऱ्या भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र आपण पाहू शकता वर्दळीचा हा परिसर आहे। साधारण सकाळी 10 वाजता या ठिकाणी मोठी गर्दी असते आणि त्यामुळे त्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। पाठीमागून त्याच्यावर गोळ्या झाल्या अशी देखील माहिती समोर येत आहे। खरं तर अक्षय उर्फ बाळा मस्के हा तरुण पुण्यातील याच आंबेगाव पठार परिसरात राहण्यासाठी आहे आणि तो नेहमीप्रमाणे या ठिकाणी आला होता आणि त्याच वेळी त्याच्यावर पाळत ठेवून असणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाल्या। आपण पोलीस उपायुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। नेमकं काय घडलं सर? नेमकं काय घडलं? प्राथमिक माहिती नेमकं काय घडलं सर? परंतु आता माझं हो नेमकं काय घडलं? अक्षय उर्फ बाळा मस्के असं नाव आहे। सध्या त्याची प्रकृती कशी आहे? प्रकृती स्थिर आहे। हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। तर आपण पाहू शकता पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी खरं तर दाखल झाले आहेत आणि हा संपूर्ण प्रकार अतिशय गंभीर आहे अशी देखील माहिती आता समोर येत आहे। आपण पाहिलं असेल मागील काही दिवसांपासून पुण्यात सातत्यानं खुनाच्या घटना घडताना दिसत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा हा प्रकार घडल्यानं संपूर्ण पुणे शहरात मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे। अक्षय उर्फ बाळा मस्के असं या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। काही प्रत्यक्षदर्शी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। नेमकं काय घडलं पाहू शकता आपण। फॉरेन्सिक विभागाच्या टीम ज्या आहेत या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। 3 गोळ्या झाल्याची माहिती येते आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता पोलिसांनी पंचनाम्यासाठी ही जी सर्कल करून ठेवले आणि या ठिकाणी एक पुंगळी जी आहे ती खरं तर दिसून येत आहे। काही प्रत्यक्षदर्शी आहेत, आपण त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूयात। पावशी तुम्ही होता का इथं? काय झालं? तुम्ही होता का इथं? हे तिकडून रस्ता खराब करून येते ते एक मुलगा पडलेला होता आणि गर्दी झाली होती एवढंच बघितलं, पण हे चांगलं नाही होणं। तुम्हाला सांग पडलेला होता मुलगा, आवाज भरपूर आला होता आणि रस्ता परत आले काय आवाज आला। आमची पोरं पण इथे रस्त्याला येतात, घाबरला आम्ही तर मुलांना बघायला नाश्ता वगैरे इथे येतात। पोलीस किती वेळाने आले? पोलीस नंतर 10-15 मिनिटांनी आले। असं नाही व्हायला पाहिजे। तर ताई नेमकं काय झालं? तुम्ही इथं जवळच राहतात, तुम्हाला माहिती काय मिळाली? नेमकं काय घडलं? 9:45-10च्या दरम्यान इथं जे आहे ते काही ओरडण्याचे आवाज आले, गोळीचा आवाज आला आणि ह्या ज्या मावशी आहेत त्या इथून चाललेल्या होत्या, त्या घाबरून माझ्याकडे आल्या की इथं काहीतरी कुणाला तरी मारतायत आणि चला। आम्ही तातडीनं खाली आलो, तोपर्यंत पोलीस आलेले होते, त्याला उचलून नेलेलं होतं। पण आंदेकर टोळीमध्ये वनराज आंदेकरांच्या हत्या, त्यानंतर ही 4थी हत्या आहे। हा तर आरोपीचा भाऊ आहे, म्हणजे आता आरोपीच्या नातेवाईकांना पण टार्गेट करतायत, तेही भर चौकात भर दिवसा गजबजलेल्या परिसरात करतायत। त्यामुळे इथले आजूबाजूचे लोक जे आहेत ते घाबरलेत। प्रत्येकाने आपापल्या लहान मुलांना घरामध्ये जे आहेत ते कडी लावून इथं आलेले आहेत, तर कुठेतरी असुरक्षित वाटतंय। माझी पोलिसांना हीच विनंती आहे की तुम्ही गँगवर का नाही थांबवू शकत आहे, टोळी युद्ध का नाही थांबवू शकत आहे, गुन्हेगारांवर का वचक नाहीये। त्यामुळे माझ्या गृहमंत्र्यांना आणि पोलिसांना हीच विनंती आहे की पहिला हे गँगवर आणि गुन्हेगार जे आहेत ते टोळ्या संपवल्या पाहिजे। तर आपण पाहू शकता पुण्यात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर पुन्हा एकदा पुणे शहरात मोठी खळबळ जी आहे ती उडाली आहे। आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी हा फायरिंगचा प्रकार घडलाय। अक्षय उर्फ बाळा मस्के असं या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि त्याच्यावर सध्या पुण्यातीलच या इथून जवळच असणाऱ्या भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ।